एकदम सोप्या पद्धतीने उपीट उपमा कसे बनवायचे ते आज आपण बघूया। सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा लालसर आणि एकीकडे लगेच गरम पाणी ठेवायचं उपीटसाठी। एकदम लालसर होईपर्यंत आपण रवा भाजून घ्यायलो। कांदा, मिरची, कोथिंबीर चिरून घेतली, शेंगदाणे घेतले। आता लगेच कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तेल छान तापलं की त्याच्यामध्ये मोहरी, जिरे टाकूया। लगेच आपण कांदा टाकून घेऊया आणि मिरची। याला आता थोडंसं आपण फ्राय करून घेऊया लालसर याच्यामध्ये। याला लालसर याच्यात फ्राय केलं, याच्यात थोडेसे शेंगदाणे टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो याच्यामध्ये फ्राय करूया। पहिले आपण जो रवा टाकलाय तो अजून 2 मिनिटं असा फ्राय करून घेऊया, थोडासा लालसर होईपर्यंत। आणि असा लालसर झाला की यामध्ये आपण गरम पाणी टाकूया। गरम पाणी थोडंसं हळूहळू टाकायचं। आपल्याला पातळ पाहिजे तर पातळ किंवा घट्ट पाहिजे तर घट्ट आपण असाही उपीट करू शकतो। पाणी टाकून घेतलेलं आहे। मला थोडासा पातळ आवडतो म्हणून मी थोडासा पातळच करते। त्याला 2 मिनिट मंद आचेवरती आता आपण शिजून घेऊया। वरतून आता कोथिंबीर टाकून घेऊया। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।